मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि आज आहे 1 मे म्हणजे नवीन महिना सुरू झालेला आहे. तिसरा महिना सुरू झालेला आहे. मार्च महिन्यामध्ये वितरण व्हायला पाहिजे होतं, झालं नाही. एप्रिल महिन्यामध्ये वितरण व्हायला पाहिजे होतं, झालं नाही. म्हणजे मार्चचा 1 महिना, एप्रिलचा दुसरा महिना आणि आता लागलेला आहे तो म्हणजे मे. आज आहे 1 मे आणि आज हा कितवा महिना चालू झालेला आहे तर तिसरा महिना. परंतु 1 मे म्हणल्याच्या नंतर सर्वांना माहिती आहे की आज कामगार दिन असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगार दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट, मग असं करून आपलं हे वितरण अजून किती दिवस पुढे जाणार आहे. आता इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की मग आपल्याला या योजनेसाठी अजून किती दिवस लागणार आहेत. योजना पहिली गोष्ट तर बंद झालेली नाही. बरेचशा लाभार्थ्यांना वाटतं की योजना बंद झाली का, वितरणच होत नाही. तर बंद झालेली नाही, बंद होणारही नाही, त्यामुळे त्याबद्दल चिंता करू नका. पण चालू असून तरी काय फायदा जर वेळेवर वितरण होत नसेल तर. आणि नेहमीप्रमाणे आपल्या या माध्यमातून आपण या योजनेचा जो मुद्दा आहे वितरणाच्या संदर्भात, काही जर काही या योजनेच्या समस्या असतील आणि काही चांगल्या बाबी असतील तर प्रत्येक बाबी आपण, जर चांगली बाब असेल तर चांगली म्हणतो आणि जर काही चुकीचं घडत असेल योजनेच्या बाबतीत तर तेवढंच ठामपणे ते पण गोष्ट आपण मांडतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या योजनेचं मग या मार्च महिन्याचा, आता बघा खूप दूरचा वाटतो ना मार्च महिना आता, कारण आता मे उजडला आहे. आणि या मार्च महिन्याचं मग वितरण कधी होणार. पहिली गोष्ट तर माझ्या मते 1 महिन्याचं वितरण नाही व्हायला पाहिजे. आता 2 महिन्याचं वितरण व्हायला पाहिजे. मार्च आणि एप्रिल म्हणजे एकूण 3,000 रुपये लाभ मिळायला पाहिजे. पण मग वितरण कधी होणार. आता हे वितरण कधी होणार. पहिली गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे, आपण सर्व वाट पाहून 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 बेजार झालो. कोणत्या महिन्याची, एप्रिल महिन्याची. त्यामुळे एप्रिल महिन्याला इथे श्रद्धांजली याच्यासाठी दिलेली आहे कारण की एप्रिल महिना असाच गेला, काही आपल्याला त्याच्यामधनं मिळालेलं नाही. योजनेच्या वितरणाच्या संदर्भात खास करून मी बोलतो आहे. पण असं करून करून आणखी किती महिने असे जाणार आहेत या प्रकारचा प्रश्न जे आहे. त्यामुळेच मी सांगतो की वितरण अजून कधीपर्यंत होणार आहे. आता बघा यानंतरचा जो महिना आहे, आता हा महिना तर गेलाच, त्यामुळेच मी असा हार टाकला याला, हा गेला महिना आपला. आता मे महिना जो येणार आहे मे, आता मे महिन्यामध्ये पण आपण असंच शांत असलो, कोणीच काही बोलायचं नाही. तर त्यामुळे तोही महिना आणि त्याही महिन्याच्या मग आणखी पुढे 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 वितरण जाईल. मी तुम्हाला इथे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. आज तर सुट्टी असणार आहे, आज जी आहे सुट्टी आहे, 1 मेची आज सुट्टी आहे. त्यानंतर बघा 9 तारखेपर्यंत, कारण 3 तारखेला परत सुट्टी यायली बरं का. 3 तारखेला रविवारी यायला आहे. रविवारी परत GR वगैरे काय येणार नाही, वितरण काय होणार नाही, शक्यता फार कमी आहे. पण त्याच्यानंतर 9 तारखेपर्यंत म्हणजे आजचा तर वितरणाचा काही, आज वितरण होण्याची शक्यता फारच कमी आहे. काही लाडक्या बहिणींना वाटलं की 1 मेला होईल, पण 9 तारखेपर्यंत या महिन्याचं वितरण म्हणजेच मार्च महिन्याचं वितरण 9 मेला होण्याची किंवा 9 मेपर्यंत होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे आता याच्यात पण असं करू नये की 9चा पण बरोबर असा टोकरत टोकरत महिना आणला, मे महिना 9 तारखेपर्यंत किंवा 7-8 किंवा पहिल्या आठवड्यापर्यंत मेचा महिना, मग हळूहळू 2 महिने गायब. मग असं करता करता परत त्या पुढे मेवर पण काम चालू ठेवायचं. मेला पण हळूच टप्प्याटप्प्याने शेवटच्या आठवड्यात न्यायचा. मेचा पण महिना परत गायब, म्हणजे 3 महिने गायब, 3 महिन्याचा लाभ पेंडिंग. तर असं व्हायला नाही पाहिजे. या योजनेला एवढी लोकप्रिय योजना असताना पण असं होतं, कमाल आहे का नाही. म्हणजे खरं तर अशा योजना अगदी सर्वांना अपेक्षित असतं की या योजनेचं तरी वितरण वेळेवर होणार आहे. बाकी योजनेचं काही असो पण या योजनेचं तरी होणार आहे. पण घडताना दिसत नाही तसं. वितरण हे या योजनेचं वेळेवर होताना दिसत नाही. प्रचंड दुर्लक्ष होत आहे या योजनेच्या वितरणाकडे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की या महिन्याला आपण मुद्दामून श्रद्धांजली दिली, कारण की हा महिना असाच गेला, हा महिना असाच गेलेला आहे. या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वितरण झालं नाही. असाच मार्चचं पण झालेलं आहे. तर मे महिन्यामध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य, वितरण होणार पण मात्र आपल्याला मे महिन्याच्या 9 तारखेपर्यंत आणि 9 तारखेच्या दरम्यान, म्हणजे बघा 2 ते आजच्या तारखेला वितरण होण्याची शक्यता फार कमी आहे. 2 ते 9 दरम्यान कधीही वितरण होऊ शकतं, कधीही वितरण होऊ शकतं. म्हणजे असं नाही की 9लाच होणार, पण 9पर्यंत 9 मेपर्यंत वितरण होण्याची शक्यता तर फार अधिक आहे. परंतु कधी पण म्हणजे 4 तारीख किंवा 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख अशा प्रकारे या कोणत्याही तारखेला अचानक वितरण सुरू होऊ शकतं. तरी देखील कधीही वितरण सुरू झालं तरी देखील त्याची अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळेल. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, जी योजना अगदी सकारात्मकरित्या चालू होती त्या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात एवढा विलंब का, असा प्रश्न सर्वसाधारण सर्व लाडक्या बहिणींना पडत आहे. आणि साहजिकच आहे, मलाही तो प्रश्न, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एवढं वितरणाला विलंब कसा काय होऊ शकतो. तर यावर जे आहे स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे.
या योजनेचं वितरण जे आहे याचा GR निघणं गरजेचं आहे आणि वितरण सुरू होणे अत्यंत गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. बघा, मला माहिती आहे प्रचंड लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या वितरणाची वाट पाहत आहेत, मी ते समजू शकतो, पण तरी देखील लवकरात लवकर वितरण होईल अशी आपण अपेक्षा करूयात. या योजनेनं आतापर्यंत सकारात्मकरित्या या योजनेचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे, त्यामध्ये कोणाच्या मनामध्ये दुमत नसायला पाहिजे. मग वितरणाच्या संदर्भात एवढा विलंब का, एवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.